दर्यापूर शहरातील गांधी चौक येथील टायर पंक्चरच्या दुकानाला गुरुवारी सायंकाळी 9:30 वाजता भीषण आग लागल्याची घटना घडलेली होती। अमोल ठाकरे नामक एका व्यक्तीचे गांधी चौक येथे टायर रिपेअरिंगचे व टायर पंक्चरचे दुकान आहे। या दुकानाला गुरुवारी रात्री 9:30 वाजता अचानक आग लागल्याचे स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दलाला फोन करून पाचारण केले। तात्काळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीत दुकानातील असलेले साहित्य व टायर जळून खाक झालेले होते। दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी हानी टळलेली आहे। तर आणखी काही वेळातच दर्यापूर बस स्थानकासमोर शिवशक्ती पाणीपुरी व ओमप्रकाश गुप्ता यांच्या नाश्त्याच्या गाडीला 12 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली। यामध्ये दोन्ही दुकान पूर्णतः जळून खाक झालेले आहेत। सुदैवाने घटनास्थळी अग्निशमन वाहन दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला। मात्र ही आग कशामुळे लागली याचा शोध अद्यापही लागायचा आहे। घटनास्थळी दर्यापूर पोलीस सुद्धा दाखल झालेले होते। दर्यापूर शहरात एकच रात्री अशा प्रकारे 3 दुकानात आग लागल्याची एकच खळबळ उडालेली होती। वीडियो बना। हाँ चालू है। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।